अहो ऐका ना, मला तर नाही राहत आहे. तुम्ही तरी का गप्पा आहात? तुम्ही आत्ताच्या आता तुमच्या बहिणीला फोन लावा. लावतो मी लावतो फोन. थांब मी लावतो. नंदाक्का ना दिल्लीला गेल्यापासून हिचा फोन कायम नॉट रिचेबल लागतोय. आता काय करू काय करू काय करू काय काय काही कळतच नाहीये मला. आपल्याला का अडकवलं या बाईने? माझ्या निष्पाप पोरीच्या जीवाचा प्रश्न इथे. त्या नंदाकाने मला पिऊच्या जीवाची धमकी दिली होती, म्हणून मला पोलिसांसमोर आणि भैया साहेबांसमोर खोटा जबाब द्यावा लागला की शुभच्या बाबाने चोरी केली आहे. मला पिऊसाठी हे खूप मोठं पाप करावं लागलं हो. मी त्या निरापराध माणसाला जेलमध्ये अडकवलं. हे बघ ऐक ऐक हे बघ काहीतरी कारण होतं म्हणून तुला हे करावं लागलं ना. ठीक आहे पण आपण शोधूया काहीतरी मार्ग. पिऊला फोन करायचा ना तर कसं कुठे. तुम्ही ना तुम्ही तिच्या शाळेत फोन करा, तिथे काहीतरी ऍड्रेस मिळेल. हो नाही मी तिच्या शाळेत अजिबात फोन नाही करणार. अगं तिच्या शाळेत जर फोन केला ना ती नंदाक्का अजून चिडेल. हे बघ तू तिला मदत करायला हे सगळं केलंस की नाही? तुझ्या मनात नव्हतं तरी तू शुभूच्या बाबांच्या विरोधात सगळं बोललीस. म्हणजे थोडक्यात तिच्या मनासारखं झालंय सगळं. थोड्या वेळाने का होईना ती आपल्या पिहूला सुखरूप सोडेल ग, अशी आशा करायला काय हरकत आहे? बघ तू ना तू धीर धर, जरा धीर धर. नाही हो, तेच नर्वत नाहीये. एका आईचं मन नाही शांत राहू शकत. तुम्ही माझ्या पिऊला घरी घेऊन या. ऐक आपण करूया ना काहीतरी. हे बघ काहीतरी मार्ग निघेल ग. आपण हे बघ फोन अननोन नंबरवर व्हिडिओ कॉल. घे. हॅलो, कोण बोलताय? ते महत्वाचं नाहीये. तुम्हाला तुमची मुलगी सुरक्षित हवी असेल तर तोंड बंद ठेवायचं. कोणाला काही सांगायचं नाही, कळला? माझे पिऊ कुठे आहे? एक मिनिट. आई मला इथून घेऊन जा नका. या लोकांनी मला बांधून ठेवले. मला खूप भीती वाटते. आई मला घेऊन चालेल. पिऊ बाळा हे बघ ऐक तू काळजी करू नकोस. काळजी करू नकोस. हे जे काका तुला घेऊन दिलेत ना तेच तुला इथे आणून सोडतील बघ. हा आणि आम्ही आहोत तुझ्या बरोबर. तू रडू नकोस. आम्ही आहोत. हा शांत हो. ही आम्हाला काही त्रास देणार नाही, पण आमचा काही नेम नाही. हा, गप्प राहायचं. कोणाला काही सांगायचं नाही. तोंड बंद ठेवायचं, समजला? पिऊ फोन कट केला हो. माझ्या पिऊला घरी घेऊन या. ऐक तू काही काळजी करू नकोस. काही नाही होणार आपल्या पिऊला. आवाज नाही, पत्ते टाक. चल. काही नाही होणार आपल्या पिऊला. काय नाही होणार. मी घेऊन येईन तिला घरी घेऊन येईन. काकूच्या फोनवर अननोन नंबरवरनं पिहूचा जो फोन आला होता, मला काही करून तो नंबर मिळवायलाच हवा. तरच मला पिहूपर्यंत आणि त्या गुंडांपर्यंत पोचता येईल. पण आता काकूचा फोन कसा काय मिळवू मी? काय साहेबांवर जमावून शाही फेकली? ओ शुभू, मला खूप वाईट वाटतंय. माझ्यात तर बाबांकडे बघायची हिंमतच होत नव्हती. त्यांना इतकं हतबल झालेलं पहिल्यांदाच बघितलंय. शांत हो, ह्या सगळ्याच्या मागे कोण एकदा कळलं ना की मी त्या माणसाला सोडणार नाही. होय, आता साहेब कसे आहेत? खूप चिडलेत रे ते. आपल्या दोघांना तर नको ते बोलले ते. आणि त्यांना असं वाटतंय की ती बातमी तू छापून आणलीस. काय? मी म्हणजे साहेबांचा माझ्यावर जरा बी विश्वास राहिलेला नाही. मी साहेबांविषयी असा विचार करीन? अगं मी आयुष्यभर त्यांच्या सुरक्षितेचा विचार करत आलोय, त्यांच्या भल्याचा विचार करत आलोय. मी माझ्या स्वप्नात बी असला विचार करणार नाही रे. मला माहितीये तू स्वप्नात सुद्धा असं काही करायचा विचार करू शकत नाहीस. अरे पण ते काही ऐकून घ्यायलाच तयार नाहीयेत. मला कळतच नाही त्यांना कसं समजावू. साहेबांचा माझ्याविषयीचा गैरसमज वाढत चाललाय. पण हे सगळं कुणी केलं असेल? त्या मोर्चेकरांनी ना कुणीतरी हे करायला सांगितलं असणार आहे. त्याशिवाय कोण आपली हिंमत करणार नाही. बरोबर. ह्या सगळ्याच्या मागे कोण आहे काहीच कळत नाही. पण शुभू, आता आपल्याला ते शोधून काढायलाच हवं. आपण गप्प बसून चालणार नाही. बरोबर आहे तुझं.
आणि सगळ्यात आधी आपण तुझ्या बाबांना जेलमधनं सोडवायला हवं. त्यांच्या विचाराने तर मला रात्री झोप सुद्धा लागत नाहीये. त्यांना किती त्रास सहन करावा लागतोय. पैशा त्यासनी लईच त्रास व्हायला लागला. बरं शुभू, मला तुला आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगायची. पिहू ना शाळेच्या फील्ड ट्रिपला गेली होती, पण अजून परत आली नाहीये. मला संशय होताच, पण आता वाटतंय तो संशय खरा ठरणार आहे. काय बोलतेस तू? हे बघ शुभू, काकूला ना एका अननोन नंबरवरनं फोन आला हा. होता आणि काका काकू दोघंही खूप घाबरले होते. याचा अर्थ पिहूला कोणीतरी किडनॅप केलंय. पिहूला वेटीस धरून ना अपर्णा मॅडमांना ब्लॅकमेल करायचं चालू आहे. श्रावणी, म्हणून त्या दिवशी ना अपर्णा मॅडमांनी अण्णांवर आरोप केले. हो, बरोबर बोलतोयस तू. म्हणूनच काकू त्या दिवशी असं बोलली असणार. पण पिहू कुठे असेल? आपल्याला तिला शोधायला हवं. आणि जोपर्यंत पिहू आपल्याला सापडणार नाही तोपर्यंत काकू सुद्धा खरं बोलणार नाही. बरोबर आहे तुझं. श्रावणी, तू काय बी काळजी करू नकोस. आपल्याला सगळं कळेल. मी आहे ना, मी पिहूला काय बी होऊ देणार नाही. पण या सगळ्या आधी ज्या नंबरवरनं अपर्णा मॅडमांनी फोन आलेला तो नंबर आपल्याला मिळवावा लागेल. हा, ठीक आहे, मी तो नंबर मिळवून आणते. येते. कारभारने तू आलीस. घरी समजे ठीक आहेत ना? श्वाबास आणि पिल्लू समजे ठीक आहे. तुम्ही काही काळजी करू नका. समजे तुमची आठवण काढतात. पण तुमच्या बगैर घर कसं खायला उठलंय हो? घराची काही सोय झाली का नाही का अजून बी? नाही, शुभूने एका रात्री धावपळ करून घर मिळवलंय. आम्ही आता तिथंच राहायला गेलोय. तुम्ही काय बी काळजी करू नका त्याची. आणि शुभ काय शांत बसला नाही. तो रात्र दिवस करून तुम्हाला त्या खोट्या केसमधनं बाहेर काढण्यासाठी जीवाचा आकांत करतोय. तुम्हाला एक सांगू का? होतच नव्हतं झालं व फार एका रात्रीत विक्रम पाटलांनी आपल्या हसत्या खेळत्या घराची फार रांगोळी केली. आयुष्यभर उद्ध्वस्त करून टाकलं. पोराची नोकरी गेली. काय वाईट केलं होतं आपण कोणाचं? हे कारभारने हे बघ, तू रडू नकस ना. अगं हे बी दिस सरतील बघ. मला सांग, काळ किती बी वाईट असला ना तरी दुःखाच्या काळ्या ढगांमाग आहे ना सुखाचा सूर्य लपलेला असतो का नाही? आणि हस्तपतूर आपल्या संसारावर कितीतरी वादळं आली, पर तरी बी एवढ्या वादळांमध्ये आपल्या संसाराचे नाव तू न खचता न डगमगता किनाऱ्यावर आणलीस का नाही? आणली का नाही? मग ह्या बी संकटात तू खचून जाऊ नगस ना. तू खचली, तू रडली तर मी इथं तुटून जाईन ग. माझी शपथ आहे, तुला रडायचं नाही. हा, नाही रडणार.